नमस्कार. दूरदर्शनच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं शीर्षक आहे मेंदूचे आरोग्य. मेंदू आणि शरीर हा एक फार महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. आपण बरेचदा ऐकतो की अवयवदानाच्या संदर्भातल्या ज्या काही बातम्या किंवा ज्या काही न्यूज आपण बघतो किंवा वाचतो त्यामध्ये ब्रेन डेड असा एक शब्द वापरला जातो. म्हणजे त्यावेळी बरेचदा अशा रुग्णांचं हृदय सुरू असतं पण त्याचा मेंदू जो आहे तो निकामी झालेला असतो. तर ब्रेन डेड झालेल्या माणसाचंच अवयवदान करता येतं. यावरून आपल्या लक्षात येईल की मेंदूचं महत्त्व काय. तर प्रेक्षको, आज आपल्या स्टुडिओत पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम जे न्यूरोफिजिशियन, प्रख्यात न्यूरोफिजिशियन आहेत. आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी ही एक मोठी जागतिक संघटना आहे मेंदूच्या संदर्भातली आणि त्याचे ते ट्रस्टी आहेत. भारतातले ते एकमेव ट्रस्टी आहेत. तर डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर, आपल्या या स्टुडिओत अत्यंत मनपूर्वक स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. मला एक पहिला असा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की मेंदूचं आरोग्य म्हणजे नेमकं काय. आता मेंदू हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे आणि आपण जे काही बोलतो, आपण चालतो, आपण ऐकतो, वाचतो, आपण गातो, आपण काही इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो, आपण खेळतो, आपली बुद्धिमत्ता, आपलं व्यक्तिमत्व हे सगळं मेंदूमुळे असतं. आणि जे आपण असं सोप्या शब्दात म्हणू की आपली आकलन क्षमता, आपली संवेदनाचं ज्ञान, आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक संतुलन बरोबर ठेवणं, आपल्या मेंदूचा विकास करणं आणि मेंदूला रोगमुक्त ठेवणं म्हणजेच मेंदूचं आरोग्य. ओके. पण मग मेंदूचं आरोग्य जर योग्य ठेवायचं असेल तर जसं आपण शरीराचे वेगवेगळे व्यायाम असतात. आपण शरीराला अनेकदा सूर्यनमस्कार आहे किंवा इतर काही आहे, वेट लिफ्टिंग करतात. तर तसं मेंदूच्या आरोग्यासाठी कुठले व्यायाम आपण सांगाल. अच्छा, मेंदूच्या आरोग्याकरता दोन्ही महत्त्वाचे व्यायाम आहेत, म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक. अच्छा. तर शारीरिक व्यायामाचं काय महत्त्व आहे. शारीरिक व्यायाम जर जे लोक नियमित करतात त्यामध्ये आपला ब्रेनचा रिझर्व्ह वाढतो. अच्छा. ब्रेनमध्ये जो रक्तप्रवाह आहे तो चांगला होतो. शारीरिक व्यायाम केल्याने ब्रेनमधले जे चांगले न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, जसं डोपामिन आहे, सिरोटोनिन आहे, याचं प्रमाण वाढतं. मग शारीरिक व्यायाम केल्यामुळे आपली जी बुद्धिमत्ता आहे ती आणखी तल्लख होत जाते आणि आपलं कार्यावरचं कॉन्सन्ट्रेशन शारीरिक व्यायामामुळे सुद्धा वाढतं. आणि त्याशिवाय शारीरिक व्यायाम केल्याने आपलं असं लक्षात आलं आहे की जे लोक साधारण 30 ते 40 मिनिटं दररोज व्यायाम करतात ते त्यांना पुढच्या आयुष्यात डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश होण्याचे जे प्रमाण आहे ते 30% कमी होतं. 30 ते 40% कमी होतं. एवढा मोठा फरक. एवढा मोठा फरक आहे. आणि दुसरं असं होतं की शारीरिक व्यायाम जे करतात त्यांना झोप चांगली येते. आणि नंतर आपण बघू की झोपेचं काय महत्त्व आहे. झोपेचं आणि मेंदूचं महत्त्व नंतर आपण बघू. पण हे झाले शारीरिक व्यायाम. तर शारीरिक व्यायाम केल्यामुळे मेंदूला चा रक्तप्रवाह चांगला होतो. मेंदूचे जे कनेक्शन्स असतात ज्याला आणि त्याचं जे फंक्शनिंग असतं, म्हणजे दोन्ही त्याच्यामध्ये बदल असतो. स्ट्रक्चरल चेंज आणि फंक्शनल चेंज. तर मेंदूचं जी प्लास्टिसिटी आहे किंवा नवीन सेल्स तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यायामामुळे वाढते आणि चांगल्या हार्मोनचं सिक्रेशन होतं. हे शारीरिक व्यायामाचं महत्त्व आहे. म्हणूनच आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक व्यायाम करा याबद्दल जे जनजागरण करतो. वॉक फॉर ब्रेन, रन फॉर ब्रेन, हे सगळे किंवा वेगवेगळे खेळ. तर याचं अतिशय महत्त्व आपल्याला दिसून येतं शारीरिक व्यायाम. मग आपण विचारलं की बौद्धिक व्यायाम. तर बौद्धिक व्यायाम हे तेवढेच महत्त्वाचे आहेत. मेंदूला सतत आपल्या चालना देत राहिलं पाहिजे. आपण असं बघतो की जे लोक
रिटायर होतात. हो. आणि मग त्यांच्यामध्ये आम्ही बघतो की त्यांना ते आधी खूप काम करायचे, आता त्यांना काहीच काम नाही. अच्छा. तर मग ते त्यांना ते नर्वसनेस येतं, डिप्रेशन येतं, काय करायचं समजत नाही. तर मेंदूला आपण सतत चालना देत राहिली पाहिजे, चॅलेंज करत राहिलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टीला तुम्ही काही नवीन भाषा शिका, काही नवीन हॉबीज डेव्हलप करा. पेंटिंग असो, म्युझिक असो, तुम्हाला जे आवडतं. जे असं म्हणतात की बुद्धीला पीळ पडणारं अध्ययन. हो, आम्ही असं सांगत असतो की यूज युअर ब्रेन, अदरवाइज लूज युअर ब्रेन. अच्छा. सो जे लोक आपलं ब्रेन यूज करत नाही ते आपलं ब्रेन हरवून बसतात. तर म्हणजे त्याच्यामध्ये ते जसं म्हणतात की जे न्यूरॉन्स असतात ते न्यूरॉन्स हळूहळू म्हणजे ते संपत जातात जर त्याचा उपयोग केला नाही तर. म्हणून त्याला सतत चालना देत राहणं आणि वेगवेगळ्या गोष्टी करणं. काही आपण क्रॉसवर्ड पझल करू शकतो, नंतर मग आपण वाचन करू शकतो, आपण काही क्रिएटिव्ह रायटिंग करू शकतो, पेंटिंग करू शकतो. ओके. म्युझिकमध्ये इंटरेस्ट, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, फोटोग्राफी आहे, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, आम्ही नेहमी सांगतो की 70 ते 80% हा वेळ तुमचा जो आहे रोजचा, हा तुम्ही तुमचं जे प्रोफेशन आहे त्याकरता द्या. आणि 20 ते 30% वेळ जो आहे हा तुम्ही तुमच्या स्वतःकरता ठेवा. तुम्ही तुमच्या हॉबीज आहेत, तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे, तुम्हाला सिनेमा बघायची आवड आहे, वाचनाची असेल, गायन, ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे, जे तुमचे छंद आहेत, तर त्याकरता तुम्ही जर ठेवलं तर तुमचं ब्रेनचं आरोग्य अतिशय चांगलं असतं. साधारणपणे म्हणजे जसं काही लोक म्हणतात की योगा करणं आहे किंवा मेडिटेशन करणं आहे, तर याचा पण मला वाटतं बऱ्यापैकी फायदा आपल्या मेंदूचं आरोग्य राखण्यामध्ये. नक्कीच योगा, मेडिटेशन याचा फायदा आपल्या मेंदूवर एक पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. आणि त्यामुळे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे आणि आपली जी विचार करण्याची जी क्षमता आहे ती पण सुद्धा हे होते. पण हे आत्ता आपण सर काही दिवसांपूर्वी मेंदू सप्ताह साजरा केला. हो. तर मेंदू सप्ताह म्हणजे हा तर एक जनजागरणाचा भाग आहे, पण मेंदू सप्ताहाचं काय एक्झॅक्टली महत्व आहे आणि त्याची थीम यावेळेला काय होती? तर ही वर्ल्ड फेड ऑर्गनायझेशन आहे. हो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी. तर त्याचे 125 देश जगातील ते सदस्य आहेत. तर त्याचा जो फाउंडेशन डे असतो तो 22 जुलैला असतो. बर. तर मागच्या 12 वर्षापासून असं लक्षात आलं की आपण जे काही रिसर्च करतो ते डॉक्टरपुरतं मर्यादित असतं. बरं. तर आणि समाजामध्ये मेंदूरोगासंबंधी बरंच अज्ञान आहे आणि बऱ्याच गैरसमजुती आहेत. 70% मेंदूचे रोग हे विकसनशील किंवा अंडर डेव्हलप कंट्रीजमध्ये दिसून येतात. आणि तिथे बऱ्याच गैरसमजुती आणि अज्ञान आहेत. लोकांना हा मेंदूचा आजार आहे किंवा हे मेंदूचे आजाराचे लक्षण आहेत याबद्दल माहिती नसतं. तर त्यामध्ये लोकांना सांगणं आणि त्यांना मेंदूच्या रोगाबद्दलचं निदान हे कसं लवकर करता येईल, त्याचा उपचार कसा लवकर करता येईल आणि त्यामुळे पेशंटचं केअर कशी इम्प्रूव्ह करता येईल, हा त्यामागचा उद्देश आहे. तर या दिवसापासून सुरू होऊन आपण तसं तर वर्षभर जनजागरण करत असतो, पण हे एक सायमल्टेनियसली 125 देशामध्ये हा कार्यक्रम एकाच वेळेला राबवला जातो. तर यावर्षीची थीम आहे ही ब्रेन हेल्थ फॉर ऑल एजेस, म्हणजे सर्व वयोगटातील लोकांकरता मेंदूचे आरोग्य. तर हे अतिशय महत्त्वाचं याकरता आहे की आपण असं बघितलं की मूल पोटामध्ये यायच्या आधीपासून आईचं स्वास्थ्य, शारीरिक, मानसिक आणि आई वडिलांचे त्यांचे रिलेशनशिप कसे आहेत, म्हणजे तिथून ते सुरू होतं. मग आईच्या पोटामध्ये बाळ जेव्हा असतं तेव्हा त्यांचं दोघांचं मानसिक स्वास्थ्य, समजा जर आई वडिलांचं भांडण होत असलं तर त्याचा मुलाच्या स्वास्थ्यावर किंवा मेंदूच्या डेव्हलपवर परिणाम जेव्हा तो जन्माला यायच्या आधीपासून तेव्हापासून काळजी घ्यावी लागते. जर तेव्हा काही इन्फेक्शन झालं किंवा काही जास्त औषध घेण्यात आलं तर ज्याचा असर सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा ब्रेनचं डेव्हलपमेंट होतं त्यावर त्याचा असर पडू शकतो. आणि तसंच मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणं, आईचं न्यूट्रिशन चांगलं असतं, म्हणजे
त्याचा इफेक्ट त्या मेंदूच्या डेव्हलपमेंटवर होतो. म्हणजे नुसता व्यायाम नाही, व्यायामाशिवाय आहार जो आहे आहार तो महत्त्वाचा आहे. तर त्यानंतर मग मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा असं बघायला पाहिजे की मुलाच्या मेंदूला इजा झाली नाही पाहिजे. बरं. आणि कारण त्यानंतर मग मेंदूचे वेगवेगळे आजार होतात. आणि मुलगा जेव्हा लहान असतो तेव्हा आपलं सराउंडिंग कसं आहे, आजूबाजूचं सोशल सराउंडिंग कसं आहे, मग मुलाचं एज्युकेशन, त्याचं जसं आपण लसीकरण हे बरोबर होते आहे की नाही, आणि शिक्षण आणि त्याच्याशी मुलाशी संवाद साधणं आणि त्याला एनकरेज करणं किंवा त्याचे जे प्रश्न विचारतात त्याबद्दल त्याचे चांगले उत्तरं देणं आणि ब्रेनला त्याच्या स्टिम्युलेट करून त्याच्याशी आपण सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं, त्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप करणं, त्याची जिज्ञासू जोपासली पाहिजे. त्याला काय इंटरेस्ट आहेत, त्याला कशाची आवड आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि त्यामध्ये जास्त आपण त्याला डेव्हलपमेंट करायला पाहिजे. कुणाला आपलं आता शालेय शिक्षण काय असतं हे खूप गणिती आहे, म्हणजे किती % तुम्हाला मिळतात त्यावर अवलंबून आहे. ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला जर आर्टमध्ये इंटरेस्ट असेल, ड्रामामध्ये इंटरेस्ट असेल, चित्रकलेमध्ये इंटरेस्ट असेल, म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल, हे जे मुलाचे जे गुण आहेत ते आपण आधीच ओळखले आणि त्याबद्दल त्यांना प्रोत्साहन देणं हेही आवश्यक आहे. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण मला वाटतं शेवटी जे काही त्याच्या जीवनातले जे काही आव्हानं राहतील त्या आव्हानांना जर त्याला सामोरं जायचं असेल तर त्याचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपण जळणघळण ही ज्या बालवयातच झाली पाहिजे. त्यामध्ये सुद्धा असं लक्षात आलं आहे की आपल्याला जर पुढे जाऊन डिमेन्शिया सारखे रोग आपल्याला जर टाळायचे असेल तर त्याची सुरुवात ही वयाच्या 2-3-4 महिन्यापासूनच होते. कारण डिमेन्शिया जेव्हा होतो तेव्हा मेंदूचे सेल्स कमी होतात, पण तेव्हा आपल्याला दिसून येतं. पण त्याची सुरुवात ही आधीच झालेली असते. म्हणजे साधारण 20 ते 25 वर्ष आधीपासून त्याचे मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या कमी होत जातात. आणि आता असं लक्षात आलं की तुम्हाला जर मेंदू स्वस्थ ठेवायचा असेल तर बाळ जेव्हा पोटामध्ये असतं किंवा जन्मानंतर तेव्हापासून तुमची बाळाच्या मेंदूची काळजी घेणं आवश्यक आहे. ओके. पण म्हणजे आपण अगदी योग्य म्हटलं की गुण जे आहे परीक्षेत मिळणारे ते त्याच्यापेक्षा त्याचा व्यक्तिमत्व विकास कसा होतो त्याचा आत्मविश्वास असेल, बाकीचे गुण आहेत, त्याची बिहेवियरल सगळी थेरपी आहे. पण याच्यामध्ये एक मला असं विचारायचं होतं की त्याचं एक योग्य व्यक्तिमत्व व्हावं या संदर्भात आता पुष्कळ आपल्या इथे वेगवेगळ्या पॉलिसीज असतात, एज्युकेशनची शैक्षणिक धोरणं बदलत असतात. तर कशा पद्धतीने म्हणजे घरून त्याला एक त्याचं ग्रूमिंग आपण ज्याला म्हणतो ना की त्याची वाढ, त्याच्या मेंदूची वाढ आणि ही करण्यासाठी नेमकं काय करता येईल? म्हणजे वाचन असेल, खेळ असेल, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याला आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे आता त्याला खेळामध्ये, वाचनामध्ये, लिहिण्यामध्ये, पेंटिंगमध्ये, ॲक्टिंगमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याला एक्सपोज करा. आणि मग आयडेंटिफाय करा. म्हणजे त्याला आपण म्हणतो की टॅलेंट आयडेंटिफिकेशन. तर त्याचं काय टॅलेंट आहे ते आपण ओळखणं हे आईवडिलांचं काम आहे आणि शिक्षकांचं काम आहे. तर त्यामध्ये जर आपण त्याचं लहान असतानाच त्याचं टॅलेंट आयडेंटिफिकेशन केलं तर पुढे चालून तो कुठल्या तरी एका विषयामध्ये प्रावीण्य जास्त मिळवू शकतो किंवा बाकी लोकांपेक्षा जास्त एक्सेल करू शकतो. तर प्रेक्षको, मेंदूचं आरोग्य या विषयावर आपण डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सरांशी बातचीत करतो आहोत आणि अत्यंत इंटरेस्टिंग माहिती ते आपल्याला देतात आहे. तर ही आपण माहिती सुरूच ठेवू, पण सध्या आपण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आरोग्य संपदामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मेंदूचे आरोग्य या विषयावर आपण चर्चा करतोय पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर. डॉक्टर मेश्राम सर, आपण जसं मेंदूचे आरोग्य आणि सगळं डिमेन्शियापासून कसं टाळता येईल हे आपण बोललो, पण जे मेंदूशी संबंधित रोग आहेत जसं विशेषतः डिमेन्शिया किंवा अल्झायमर यासारखे रोग जे आहेत, तर जसं आपण म्हणालात की 25 वर्षापासूनच त्याची रुजवात सुरू होते. तर असं काही हे आहे का की एक सामान्य माणूस, कॉमन मॅन हा ते ओळखू शकतो का की आपल्याला ही सुरुवात झाली आहे बा काहीतरी, आणि तिथे ओळखता आली तर त्याला तिथेच काही आपल्याला प्रतिबंध करता येतो का?
आता जेव्हा आपण स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया म्हणतो किंवा अल्झायमर डिसीज म्हणतो, त्याची वेगवेगळी कारणं असतात. आता आपल्याला जर कोणत्या एखाद्या गोष्टीची आठवण राहत नाही, हो, बरेच लोक कंप्लेंट करतात की मला या गोष्टी हे आठवत नाही, किंवा याची आठवण नाही राहत, माझी आठवण कमी झाली, मी विसरून जातो, चाव्या कुठे ठेवल्या ते विसरून जातो, पैसे कुठे ठेवले ते विसरून जातो. तर यामध्ये दोन गोष्टी असतात. एक आपण ज्याला म्हणतो ट्रीटेबल डिमेन्शिया, म्हणजे ज्याचा आपण उपचार करू शकतो. ओके. आणि दुसरा असतो की जो डिजनरेटिव्ह डिमेन्शिया, किंवा आणि त्याच्यातला एक प्रकार असतो जसं ब्लड सर्क्युलेशन कमी झाला म्हणून वॅस्क्युलर डिमेन्शिया. तर एक ट्रीटेबल डिमेन्शिया हा ओळखणं वयामध्ये ते फार आवश्यक आहे. आणि ट्रीटेबल डिमेन्शियाचं मुख्य कारण काय आहे की व्हिटॅमिन B12 जे असतं, अच्छा, त्याची कमी होणं. ओके. तसंच थायरॉइड सारखे रोग, हायपोथायरॉइडिझम, त्यामध्ये डिमेन्शिया होतो. ओके. तर काही लोकांना मेंदूमध्ये रक्त जमा झालं किंवा ब्रेन ट्यूमर असलं, त्यामध्ये सुद्धा आठवण कमी होण्यासारखे प्रकार आपल्याला दिसून येतात. तर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे हे B12 डेफिशियन्सी. ओके. तर हे B12 डेफिशियन्सी जर आपण टेस्ट करून ओळखता आलं आणि त्याला जर आपण वेळीच उपचार केला तर आपण पुढे जाऊन येणारा जो डिमेन्शिया आहे तो आपण टाळू शकतो. तर B12चा कुठल्या आहारामध्ये किंवा कुठल्या पदार्थांमध्ये असं करायचं की त्याच्या काही गोळ्या असतात किंवा इंजेक्शन असतं? तर आपल्या देशामध्ये B12 डेफिशियन्सीचं प्रमाण खूप जास्त आहे. साधारण 40% लोक यांना B12 डेफिशियन्सी. कारण B12 जे आहे ते आपल्या शुद्ध शाकाहारी आहार असतो त्यामध्ये फार कमी प्रमाण असतं. बरं. आणि जे नॉन व्हेजिटेरियन फूड आहे किंवा मांसाहारी आहे त्यामध्ये B12चं प्रमाण असतं. पण तरी आपल्या देशातले असंख्य लोक जे मांसाहारी असतात ते मांसाहार आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा पूर्ण प्रमाणात करतात. तर ते ऑकेजनल ज्याला आपण म्हणतो नॉन व्हेजिटेरियन असे असतात. तर त्यामुळे आणि आता आपण जे पाणी वापरतो, आधी काय असायचं की आपण आधी विहिरीचं पाणी वापरत होतो, त्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया वगैरे असायचे ज्यामध्ये B12चं कंटेंट असायचं. आता आपण फिल्टरचं पाणी वापरतो, त्याच्यामुळे ते B12चं जे आहे ते कमी होऊन जातं. तर त्यामुळे ज्यांना B12ची डेफिशियन्सी आहे किंवा जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांनी B12चं सप्लिमेंट ते गोळ्याच्या रूपात असो किंवा इंजेक्शनच्या रूपात असो किंवा सबलिंग्युअल म्हणजे जिभेखाली ठेवणाऱ्या स्ट्रिप्स पण आलेल्या आहेत, त्या जर तोंडात ठेवल्या तर त्यांनी B12चं जे आहे ते आपल्याला चांगलं एक कंटेंट मिळून जातं आणि आपल्या शरीरातली जी B12ची मात्रा आहे ती वाढवण्यास मदत होते. तसंच काय होतं की 65 वर्षाच्या नंतर मला वाटतं योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या मनाने जाऊन औषध घ्यायला नको. आणि 65 वर्षानंतर काय होतं की आपले जे आपण जे खातो, जेवणात जरी खात असलं आपण किंवा गोळ्या घेत असल्या तरी ते ॲब्सॉर्प्शन हे आहे B12चं ते पोटातून कमी होतं. आणि ते पोटामध्ये जर ॲब्सॉर्प्शन कमी झालं तर ते रक्तामध्ये त्याचं प्रमाण कमी होऊन जातं. एक साधारणपणे मेंदूचा आजार म्हणजे आपण आता बरीच माहिती तुम्ही आम्हाला दिली, आहार आहे, व्यायाम आहे आणि सगळं आहे, पण काही गोष्टी या साधारणपणे आपल्या हातात नाही. आता आपण बघतो की मोठ्या प्रमाणात मोठी कामं, कारण आता आपण एक विकसित देश व्हायला चाललेलो, तर साधारण पर्यावरण, बरेचदा झाडं कापली जातात, तर या पर्यावरणाचा मेंदूच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? आणि तो जर आपल्याला, कारण आता आपण कामं तर नाही थांबवू शकत, बरोबर, पण आपल्याला काय त्याच्यामध्ये उपाय करता येईल? तर पर्यावरणामध्ये सध्या जे आपण खूप चर्चेत आहे ते आहे प्लास्टिकमुळे होणारं पर्यावरण चा मेंदूवर जो परिणाम होतो तो. आता नुकतंच जगातील एक मासिक आहे तर त्यामध्ये फेब्रुवारी-मार्चच्या अंकामध्ये यावर्षी एक त्याचं संशोधन प्रकाशित झालं आहे. आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीकडून जे न्यूरोलॉजी टुडे नावाचं जे मासिक निघतं त्यामध्ये त्या संबंधात चर्चा करण्यात आली आहे त्या मेच्या अंकामध्ये. तर यामध्ये असं लक्षात आलं आहे की आपल्या मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक. आता मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय की ज्याचा
आकार 1 नॅनोमीटर ते 5 मिलीमीटर असतं. ते ओके. फार सूक्ष्म असतं. आणि नॅनो प्लास्टिक म्हणजे ज्याचा आकार 1 नॅनोमीटरपेक्षा कमी असतो. ओके. आता 10 लाख आपण नॅनोमीटर घेऊ तेव्हा 1 मिलीमीटर होतो. अच्छा. तर इतके सूक्ष्म असतात ते आपल्याला दिसत नाही. तर हे मेंदूमध्ये जमा होतात. हां. तर त्यामध्ये असं लक्षात आलं की 2016 साली जे नॉर्मल माणसं हां. ज्यांचा मृत्यू झाला हो. त्यांचा मेंदू तपासण्यात आला आणि 2024 मध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांचा मेंदू तपासण्यात आला. तर 2024 मध्ये जे लोक ज्यांचा मृत्यू झाला हां. नॉर्मल माणसं त्यामध्ये 50% जास्त मायक्रोप्लास्टिक त्यांच्या मेंदूमध्ये दिसून आलं. ओके. आणि आपण आता जे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातं ते कुठून जातं? हां. तर आपल्या जेवणातून जातं, हां. आपल्या पाण्यातून जातं हां. आणि आपल्या आपण जो श्वास घेतो त्यातून जातं आणि त्वचेतून जातं. अच्छा, ते कसं काय? आता जेवणातून जातं म्हणजे आपण समजा जर 1 लिटरची प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी प्यालो हो. तर त्यामध्ये 2,40,000 मायक्रोप्लास्टिक हे असतात आणि ते आपल्या शरीरात जातात. बरं. मग हॉटेलमधून आपल्याला काही प्लास्टिक किंवा रेस्टॉरंटमधून प्लास्टिक कंटेनरमध्ये जे जेवण येतं ते गरम जेवण टाकलं तर त्यामध्ये आपण ते जे मायक्रोप्लास्टिक आहेत त्या जेवणामध्ये मिक्स होतात. किंवा मग आपण तेच जेवण जे प्लास्टिक कंटेनरमध्ये आलं त्यामध्ये गरम केलं तर ते बिलियन्स ऑफ मायक्रोप्लास्टिक त्या जेवणामध्ये मिक्स होतात. मग आपण ते खाणार. मग आपण चहा पितो. तर हा जो डीप चहा आहे तो त्या प्लास्टिकच्या याच्यामध्ये ती चहाची पावडर असते आणि जेव्हा आपण ते गरम पाण्यामध्ये तो चहाची ही टाकतो तर त्यामध्ये असंख्य मायक्रोप्लास्टिक त्या पाण्यामध्ये किंवा चहामध्ये घोळल्या जातात आणि ते आपण प्रत्येक घोटासोबत आपण आपल्या शरीरात घेत असतो. तसंच समुद्रामध्ये 24 ट्रिलियन मायक्रोप्लास्टिक्स आहेत समुद्रात. तर त्याच्यामुळे समुद्रातले जे ॲनिमल्स आहेत जसं मासे आहे किंवा इतर काही ॲनिमल्स आहेत ते जेव्हा पाणी पितात तेव्हा त्यांच्या शरीरात ते मायक्रोप्लास्टिक जमा होणार. मग ते आपण खाणार तर मग आपल्या शरीरामध्ये ते जाणार. तर जमिनीमध्ये जे मायक्रोप्लास्टिक आहे तर त्यामध्ये जसं आता भाज्या आणि फळं त्या आपल्या जे मुळं असतात या फळभाज्यांचे किंवा तर त्या मुळातून ते मायक्रोप्लास्टिक त्या फळांमध्ये किंवा भाज्यामध्ये येतं. तर यामध्ये असं आढळून आलं की सफरचंद आणि गाजर यामध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि साधारण 1 ग्राम गाजरामध्ये 1 लाख मायक्रोप्लास्टिक आपल्याला दिसून येतात. बापरे. तर इतका जास्त प्रमाणामध्ये त्याचं मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण हे आपल्या रोजच्या तसं आता आपण स्किनमध्ये म्हणतो जे आपले सौंदर्य प्रसाधन आहेत किंवा लिपस्टिक आहे त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक असतात. टूथपेस्ट मध्ये मायक्रोप्लास्टिक असतात. आपण जे कपडे असतात नायलॉनचे किंवा सिंथेटिक कपडे त्यातून मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातात. तर आपण श्वास घेतो जी प्रदूषित हवा आहे त्यातून आपण श्वास घेतो तर त्यातून आपल्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिक जातात. हे रक्तात गेल्यानंतर आपल्या लिव्हरमध्ये किडनीमध्ये किंवा इतर ऑर्गनमध्ये आणि मेंदूमध्ये जमा होतात. पण मेंदूमध्ये जमा होण्याचं प्रमाण जे आहे ते लिव्हर किंवा किडनीपेक्षा 20 ते 30% पटीने जास्त आहे. कारण मेंदूचा जो रक्तप्रवाह आहे तो 20% हृदयातून निघालेलं रक्त एकट्या मेंदूकडे जातं. त्यामुळे कदाचित असू शकेल की मेंदूमध्ये जास्त मायक्रोप्लास्टिक जमा होतं. आता आपण मायक्रोप्लास्टिक कसा परिणाम करतं मेंदूवर याच्यावर आपल्याला मेश्राम सर सांगत होते. आपण त्यावर आणखीन माहिती जाणून घेऊया पण ती विश्रांतीनंतर. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर यांच्याशी आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आजचं शीर्षक आहे मेंदूचे आरोग्य. तर डॉक्टर मेश्राम सर, आपण मायक्रोप्लास्टिक विषयी अत्यंत उपयुक्त माहिती आमच्या प्रेक्षकांना देत होते. तर यात आणखीन काय आपल्याला सांगता येईल? आणि त्याच्यात मला एक त्याचा उपप्रश्न आहे की मायक्रोप्लास्टिकचा जर परिणाम होतोय तर हा आता आपण बऱ्याच अंशी आता आपण सांगितल्यानंतर त्या बाटलीमधनं पाणी प्यायचं नाही किंवा कसं हे करायचं, पण याच्याशिवाय आपल्याला काय त्याच्यामध्ये करता येईल हे पण
आपण सांगाल? तर आता जे रोजचे पदार्थ असतात, जसं मीठ आहे, तर अमेरिकेमध्ये त्यांनी 39 मिठाचे जे वेगवेगळे ब्रँड्स आहेत हो, त्याचा अभ्यास केला. त्यापैकी 36 ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं. बापरे. साखर आहे त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक. मग त्यामध्ये असं लक्षात आलं की ज्यांना डिमेन्शिया असतो हां, त्यांना त्यांच्यामध्ये साधारण 10 पटीने जास्त मायक्रोप्लास्टिक हे मेंदूमध्ये जमा होतात. अच्छा. तर त्या मायक्रोप्लास्टिक काय करतं की ते मायक्रोप्लास्टिक हे इन्फ्लमेशन करतं हां, आणि ब्रेनच्या जे सेल्स असतात हां, त्यांना डॅमेज करतं. बरं. तसंच छोट्या ज्या रक्तवाहिन्या आहेत मेंदूच्या, त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक जमा होतं अच्छा. आणि त्या ब्लॉक होतात. हां, त्यामुळे पॅरालिसिसचे अटॅक येतात. हां, किंवा मग ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे किंवा येणार आहे, तर त्यांच्या ज्या मेंदूच्या मोठ्या रक्तवाहिन्या असतात, हां, ज्याला आपण इंटरनल कॅरोटिड आर्टरी म्हणतो, हो, तेव्हा त्याचं ऑपरेशन करून त्याचा प्लाक रिमूव्ह करतो. हो, तर त्यामध्ये असं लक्षात आलं की त्या प्लाकमध्ये सुद्धा जसं आपण कोलेस्ट्रॉल किंवा चरबीचे थर हो, असतात, हो. तसे मायक्रोप्लास्टिक सुद्धा त्याच्यात आढळून आले आहेत. अच्छा. तर त्यामुळे हे मायक्रोप्लास्टिक जे आहेत याचा परिणाम मेंदूच्या स्वास्थ्यावर आणि ज्या मेंदूचे जे आजार आहेत, जसं हो. अल्झायमर्स आहे, पॅरालिसिस आहे, पक्षाघात आहे किंवा पार्किन्सन डिसीज आहेत किंवा आणखी काही नवीन हो. आजार आता आपल्याला, कारण हे संशोधन यावर्षी आलं यावर्षी आलं. आणि हे सगळे अमेरिकेतलं संशोधन आहे. हां. आपल्या देशाची परिस्थिती काय आहे ते आपल्याला अजून माहीत नाही हां, आणि ते किती पटीने जास्त होणार. आणि असं आपल्याला लक्षात आलं आहे की आपण दरवर्षी साधारण 250 ग्रॅम प्लास्टिक खातो, एक मायक्रोप्लास्टिक. व्यक्ती. हो, एक व्यक्ती. अच्छा. आणि मेंदूचं जे वजन आहे हां, त्याच्या 0.5% वजन हां, हे प्लास्टिकचं आहे. प्लास्टिकचं आहे. प्लास्टिक आहे अच्छा. त्याच्यात. हे पण मग सगळं ते मायक्रोप्लास्टिक पण मग- म्हणजे 1400 ग्रॅम जर मेंदूचं वजन घेतलं तर हां. आपल्या 6-7 ग्रॅम आपलं प्लास्टिक आहे. तर अच्छा. इतका त्याचा परिणाम आपल्याला पण मला वाटतं तो हळूहळू होत असल्यामुळे हां. त्याचा त्रास जो आहे हां. हा नंतर कुठेतरी नंतर आपल्याला जाणवतो. दिसून येतो. पण मग याचं पण काही टेस्टिंग किंवा असं करता येऊ शकतं का किंवा काय? हां, तर आता ते टेस्टिंग, आता जे काही नवीन आपण ॲडव्हान्स MRI मशीन्स किंवा ज्या येतील त्यामध्ये त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक किती आहे त्याचं आपल्याला निदान करता येऊ शकेल. सध्या हां. त्याच्यावर अधिक संशोधन चालू आहे. हां. आणि त्यात असंही लक्षात आलं आहे की आता आपल्याला हा मायक्रोप्लास्टिकचा एक कहर झाला आहे. आता सरकारने प्लास्टिकच्या बॅग वापरायचा नाही असा एक नियम काढला. हो. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एवढं प्लास्टिक आपण वापरलं जातो. हां. कुठले स्नॅक्स आहेत हो. हे प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये त्याच्यामध्ये असतात. हो. आणि आपल्या ह्या रोजच्या म्हणजे तो आपला एक रोजची जीवनशैली झाली प्लास्टिक जीवनशैली झाली. वापरून हो, जाणं. हो. आणि ह्या ज्या लहान लहान गोष्टी आहेत की जसं आता आपण हॉटेलमधून किंवा रेस्टॉरंटमधून जेवण आलं तर ते प्लास्टिकच्या भांड्यात गरम न करता आपण त्याला काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये जर ट्रान्सफर करून त्यात गरम करावं. हां. किंवा आपण पाणी फ्रीजमध्ये ठेवतात, बरेच लोक प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ठेवतात. ते न ठेवता काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीमध्ये पाणी ठेवावं. तसंच आपण कुठे पाणी नेताना हे काचेच्या बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये न्यावं. आणि प्लास्टिकचा जी विल्हेवाट कशी करायची, हां. ह्या सगळ्या लोकांनी, समाजाने, सरकारने सगळ्यांनी विचार करून आपण प्लास्टिकचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा कमी करू शकतो याबद्दल विचार करणं मला वाटतं फार आवश्यक आहे. आणि मला वाटतं ही हळूहळू प्रक्रिया असल्यामुळे तो कदाचित ज्याला काय म्हणता येईल की तो भाग उशिरा लक्षात येत असल्यामुळे. हो. पण मग त्याची आता हे जे मायक्रोप्लास्टिक्स जे काही जमा होत असेल किंवा हे असेल तर त्याच्यावर म्हणजे त्याला समोर किंवा अशी एक क्लिन्सिंग मेथड ज्याला म्हणतो आपण की आपण ज्याला म्हणतो ना की मेंदू पूर्ण क्लीन करायचा, तो स्वच्छ करायचा की ज्याच्यामध्ये मायक्रोप्लास्टिक राहणार नाही, असं काही असू शकतं का की त्याला काही असा उपाय नाही आहे? नाही, आता सध्या तरी त्याच्यावर आता, कारण हे जे संशोधन आहे हे यावर्षी आलं. अच्छा. आणि त्याबद्दल त्याचा विचार होणार आहे. पण आपण जो एक मेंदूचा क्लिन्झिंगचा आपण विषय घेतला, तर त्यामध्ये आपण जे आपले मेंदूचे 6 स्तंभ आहेत मेंदूचं आरोग्य राखण्याचे, बरं, तर त्यामध्ये व्यायाम बद्दल आपण विचार केला, शारीरिक व्यायाम आणि बौद्धिक व्यायाम. दुसरा आहे आहार, तिसरा आहे शांत झोप, चौथा आहे आपला ताणतणाव कमी करणं, बरं, पाचवा आहे सोशल कनेक्टिव्हिटी, आणि 6वं आहे वाईट सवय जे असतात
दारू, स्मोकिंग आणि यापासून दूर राहणं. तर हा जे क्लिन्झिंग जे आपण ब्रेनचं म्हणतो, याकरता झोप महत्वाची आहे. तर हे जेव्हा आपण जेव्हा झोपतो तेव्हा हे झोपेमध्ये ब्रेन इनॅक्टिव्ह नसतं, झोपेमध्ये आणखी जास्त ऍक्टिव्ह असतं. अच्छा. कारण दिवसभराच्या कामामध्ये किंवा दिवसभराच्या जे ऍक्टिव्हिटी असते ब्रेनची, त्यामध्ये जे काही मेटाबॉलाइट्स ब्रेनमध्ये जमा होतात, त्याचं क्लिनिंग जे आहे हे आपण जेव्हा झोपतो तेव्हा होतं. त्याला एक लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. तर हे सगळं जे क्लिनिंग आहे ते त्या सिस्टीमद्वारे होतं. तर आणि त्यामुळे चांगली झोप, साधारण 7 ते 8 तास झोप ही अतिशय महत्त्वाची आहे. मग ते झोप घेताना आपण झोपेच्या वेळा, किती झोप घ्यायची आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे साधारण आपण सूर्योस्त झाला की साधारण 4 तासांनी आपण झोपायला पाहिजे. सूर्यास्त झाला की आणि सूर्योदय झाला की तेव्हा उठायला पाहिजे. बरं. हे जे वेळापत्रक आपण 10 ते 11च्या मध्ये आपण झोपायला पाहिजे आणि सूर्योदय झाला की आपण उठायला पाहिजे. आजच्या तरुणामध्ये आपण काय बघतो की ते रात्री उशिरापर्यंत जागतात. तर ही जी सर्कॅडियन रिदम आहे ही ऑल्टर झाल्यामुळं आपलं जे ब्रेनचं जे फंक्शनिंग आहे त्याच्यामुळे झोपेचा ब्रेनच्या आरोग्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. आणि बरेचदा मुलं काय करतात की आता परीक्षा आहे तर रात्रभर जागणार किंवा उशिरापर्यंत जागणार, हे वाचायचं आहे ते वाचायचं आहे. तर आम्ही मुलांना असं सांगतो की तुम्ही नाही, परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही 8 तास झोप घ्या. म्हणजे तुम्ही 6 महिन्याच्या आधी जे वाचलं असेल ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल परीक्षा देताना. कारण अभ्यास करणं महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला पेपर आला की ते सोडवता आलं पाहिजे, तेव्हा ते आठवलं पाहिजे आणि तो नेमका त्याच वेळेला जागतो. आणि झोपेचं महत्त्व आणखी दुसरं असं आहे की आपण जे काही वाचतो, जो काही अभ्यास करतो, तो मेमरीमध्ये कधी स्टोअर होतो, जेव्हा आपण झोपतो तेव्हा. समजा जर मुलांनी 10 तास 15 तास अभ्यास केला आणि तो 4 तास झोपला, तर 4 तासाचा अभ्यास हा मेंदूच्या मेमरीमध्ये गेला आणि 10-11 तासाचा अभ्यास वेस्ट झाला. तर त्याच्यामुळे अभ्यास करणं किती करणं हे महत्त्वाचं नाही आहे, तो आपल्या मेंदूमध्ये साठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी तो मेमरीमध्ये गेला पाहिजे, परमनंट मेमरीमध्ये. त्याकरता चांगली झोप, शांत झोप ही अतिशय आवश्यक आहे. आणि ती अशी तुटक पण झोप नको, सरळ पाहिजे, एकदम स्ट्रेट. म्हणजे ज्याला आपण साऊंड स्लीप म्हणतो, हे फार आवश्यक आहे. तर हे मेंदूचं जर आपण आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर चांगली झोप आणि चांगली झोप महत्वाची. तर आता आपण डॉक्टर मेश्राम सरांकडनं ऐकत होतो की झोपेचं किती महत्त्व आहे. बरेचदा लोक म्हणतात मी 3.5 तास झोपलो किंवा 4 तास झोपलो, पण तसं नाही आहे. पूर्ण 8 तास, 6 ते 8 तास झोप ही फार महत्त्वाची आहे. आपण ही चर्चा सुरूच ठेवू, पण इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली चर्चा सुरू आहे डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सरांशी. डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सरांनी आत्ताच आपल्याला मेंदू, त्याच्यामधले मायक्रोप्लास्टिक्स, डेमेन्शिया, अल्झायमर आणि झोपेचं महत्त्व असे अनेक विषय उलगडून दाखवले आणि अत्यंत उद्बोधक माहिती देणं सुरू आहे. एक मला प्रश्न असा डॉक्टर मेश्राम सर आपल्याला विचारायचा आहे की आपण आत्ता झोपेचं जसं सांगितलं आणि विशेषतः तरुणांचा आपण उल्लेख केला, तर एक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एक असा स्टडी केला होता. त्याच्यात त्यांना असं आढळलं होतं की त्यांच्या स्वतःच्याच विद्यार्थ्यांचा त्यांनी एक अभ्यास केला होता. तर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बरेचसे मुलं, विशेषतः जे हॉस्टेल्सवर असतात, ते मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. तर हा साधारण स्टडी एक 4-5 वर्ष आधीचा आहे. पण आता ते प्रमाण जसं इंस्टाग्राम आलं, त्याच्या रील पाहणं आलं, सगळं आलं, तर ही झोप आणि हे मोबाईल पाहणं हे कसं आपण बघाल, थोडंसं जर एक माहिती दिली तर बरं होईल. काय हा मोबाईल फोन आहे ना, तर हा अतिशय उपयुक्त अशी टेक्नॉलॉजी आहे. पण त्याचा अतिवापर आणि गैरवापर हे सुद्धा आपल्याला फार दिसून येतं. ते दिसून येतं तरुणामध्ये, ते दिसून येतं लहान मुलांमध्ये, ते दिसून येतं घरातल्या सगळ्या लोकांमध्ये. मोबाईल फोनमुळे एकंदर संवाद जो आहे लोकांचा तो संपलेला आहे आणि लोक त्या मोबाईलशीच कनेक्ट करतात. जसं भेटणार बोलणार नाही, ते मेसेजिंग करत राहतात. तर त्यामध्ये असं लक्षात आलं की जे लोक
एक्सेसिव्ह त्याचा वापर करतात त्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता कमी होते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, चिडचिड होते, मग त्यामध्ये त्यांना इरिटेबिलिटी होते, डिप्रेशन येतं, अँझायटी येते. हे मोबाईलच्या ओव्हरयूजमुळे दिसून येतात. काही काही पेशंटला हेडेकचंही कंप्लेंट करतात आमच्याकडे. मग ज्या साईडला जास्त मोबाईल वापरतात त्या साईडला हेडेक झालं तर आम्हाला लक्षात आलं की हे मोबाईलमुळे आहे. तर मोबाईल जो आहे किंवा कुठलेही जे त्यामध्ये ज्या सिग्नल्स असतात, जो ब्ल्यू लाईट असतो, त्यांनी झोपेचं जे हार्मोन आहे ज्याला आपण मेलाटोनिन म्हणतो त्याचं सिक्रेशन कमी होतं. अच्छा. आणि त्यामुळे झोप येत नाही. म्हणून जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर मोबाईल, टीव्ही वगैरे हे सगळे जे प्रकार आहेत हे साधारण झोपेच्या 1 तास आधी बंद करायला पाहिजे. ओके. आणि लोक नेमके त्याच वेळेला लोक तेव्हा झोपेपर्यंत ते वापरत असतात, त्याच्यामुळे जशी झोप शांत व्हायला पाहिजे तशी होत नाही. तर हे आणि बरेचदा काय होतं की मोबाईलमुळे जे पालक असतात ना ते लहान मुलांना त्यांना समजत नाही, ते बिझी असतात, मग ते मुलांना खेळायसाठी मोबाईल देऊन देतात आणि मग ते त्यामध्ये कलर्स येतात, त्यामध्ये आवाज येतो आणि ते असं एक इंटरेस्टिंग हे होतं. तर मोबाईल जर ते बरेचदा पालक येतात आमच्याकडे, म्हणतात की याला मोबाईलची सवय लागली, पण सवय लावली कोणी? आईवडिलांनीच लावली ना, त्यांच्या हातात कोणी दिला? त्यांना तुम्ही ते बघत असता मोबाईल तेव्हा लहान मुलांची जिज्ञासा असते आणि ती उत्सुकता असते की आई काय बघते आहे, बाबा काय बघतायत मोबाईलवर, तर हे मोबाईल काहीतरी इंटरेस्टिंग वस्तू असली पाहिजे. तर म्हणून मग त्यांना ती सवय लागते आणि त्यानंतर मग त्याचे बरेचसे प्रॉब्लेम, त्याचा अभ्यासात लक्ष नाही आणि पोरं बरेच त्याच्यावर टाइम वेस्ट होतो, रील्स पाहतात, अभ्यासात लक्ष नाही, त्याच्यामध्ये अटेन्शन स्पॅन कमी होतो, हा कमी होतो. आणि एक मी असं ऐकलं होतं की एक ब्रेन रॉट, म्हणजे त्याला काय म्हणतात की मेंदू काम करणं, म्हणजे क्रिएटिव्ह सगळं जे आहे, आपली जी क्रिएटिव्हिटी त्यांनी कमी होते ना, आपलं थिंकिंग कमी होतं, कारण कॉन्स्टंटली पॅसिव्हली बघत असतो. तर त्याच्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी कमी असते. आणि त्याचा दुसरा असा आहे की आता हे मोबाईलमुळे घरात बसलेले खेळ आले आणि बाहेरचे जे पटांगणातले खेळ होते ते बंद झाले. त्यामुळे आणखी तुमचा शारीरिक व्यायाम कमी झाला आणि त्याच्यावर मेंदूच्या आरोग्यावर त्याचा परिणाम, म्हणजे सतत त्या मोबाईलमध्ये असल्यामुळे शारीरिक तुमचा व्यायाम होणार नाही. मग म्हणजे निष्कर्षाप्रत असा आहे की मग ते मेंदूवरही त्याचा परिणाम होणार. त्याच्यामुळे या सेलफोन विषयी फार जागरूकता असणं फार आवश्यक आहे. आणि त्याचा वापर जो आहे तो कमी, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतं की 20 वर्षापर्यंत तुम्ही मोबाईल फोन जेव्हा इमर्जन्सी म्हणून वापरा, तुम्हाला फोन आला तरच वापरा. पण आता सगळं उलट दिसतंय. आणि मला वाटतं जसं डोळे, आपण ज्याला म्हणतो की डोळे हे मेंदूचा चेहरा आहे, म्हणजे डोळ्यांचे व्यायाम हे मेंदूशी निगडीत. त्याच्यामुळे तुम्ही सेलफोन पाहणार तर डोळेही खराब होणार. आणि पर्यायाने म्हणजे ते ऑप्टिक न्यूरायटिस सारखे जे आजार असतात की ज्यांनी सगळा रक्तप्रवाह तुमचा हे होतो, की किती ताण त्या याच्यामुळे येतो त्या सगळ्या याच्यावर. मला एक असं विचारायचं होतं की पोटाचा, म्हणजे पोटाचे जे काही आजार आहे किंवा पोट आणि मेंदू याचा काही संबंध आहे का? फार संबंध आहे. आणि आपण काय असतं की पोटाला एक दुसरा मेंदू म्हणतात. अच्छा, पोटाला सेकंड ब्रेन. हो, बरं. तर आपण हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही की आपण आपल्या शरीरामध्ये 30 ट्रिलियन पेशी असतात, सेल्स असतात पूर्ण शरीरात. बरं. आणि 39 ट्रिलियन हे मायक्रोबायोम असतात. बरं. म्हणजे तोंडामध्ये, स्किनमध्ये किंवा पोटामध्ये. तर आपण जे माणूस आहे ते आपण 30 ट्रिलियन आपण आहात आणि 39 ट्रिलियन दुसरे आपले सोबती आहेत. अच्छा. ज्यामध्ये बॅक्टेरिया येतात, व्हायरस येतात, आणखी काही जे येतात, तर त्याची संख्या जास्त आहे. आपण जर जीन्सचा विचार केला तर आपल्या शरीरात साधारण 20,000 जीन्स असतात. 20,000 जीन्स. बरं. आणि ह्या मायक्रोबायोममध्ये 2 मिलियन ते 20 मिलियन जीन असतात. म्हणजे आपण 1% ह्युमन आहे. अच्छा. जीन्स वाईज 1%. हा. तर आपले हे जे रोग असतात त्यांचं मायक्रोबायोमचं जे काही जळणघळण आहे, म्हणजे इम्युनॉलॉजिकल डिसीजेस आहेत किंवा ह्या आपण बरेच म्हणतो की जसं पार्किन्सन डिसीज आहे, याची सुरुवात मेंदूपासून नाही होत, त्याची सुरुवात पोटापासून होते. पोटापासून होते. अच्छा.
तर ते जे अल्फा सिन्युक्लिन आहे जे मेंदूमध्ये नंतर जमा होतं ते पोटामध्ये आधी तयार होतं सेल्समध्ये आणि नंतर ते व्हेगस नर्वद्वारे मेंदूमध्ये जातं. असे बरेचसे आजार आहेत, इम्युनॉलॉजिकल डिसीजेस आहेत, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, त्याचा उगम हा पोटाशी आहे. इम्युनॉलॉजिकल म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती संबंधित आहे की? हो, रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी झाल्यानंतर जे काही रोग होतात किंवा ऑटोइम्युन डिसीजेस जे होतात ते त्याचं जे कारण आहे ते पोट आहे. तिथून ते मायक्रोबायोन ज्याला आपण म्हणतो, मायक्रोबायोन गट आणि ब्रेन ॲक्सिस हे सगळं असं काम करतं आणि त्यामुळे ते काही जे पदार्थ किंवा मेटाबॉलाइट्स तयार होतात ते पोटामधून त्याला लिकी गट्स म्हणतात, ते आपल्या सर्क्युलेशनमध्ये जातात आणि ते त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो किंवा एकंदर शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपल्या आहाराकडे लक्ष देणं, आपलं गट मायक्रोबायोनचं त्याचा एवढा मोठा फरक पडतो. तर त्यामुळे आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण काय औषधी घेतो किंवा काय खातो ज्यामुळे आपलं मायक्रोबायोन चांगलं राहणार आहे याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात आहार कसा असायला पाहिजे, काय करायला पाहिजे म्हणजे हे सगळं आहारामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर आपण किती खायचं, बरं, आपण किती वेळा खायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण काय खायचं. आता किती खायचं म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांदा जेवण करतो तेव्हा आपल्याला चांगली भूक लागली पाहिजे तेवढंच आपण खायला पाहिजे. बरं. त्यामध्ये असं लक्षात आलं की 3600 वर्षापूर्वीचं जे काही इजिप्तमध्ये इन्स्क्रिप्शन मिळालं त्यामध्ये असं लिहिलं होतं 3600 वर्षापूर्वीचं की तुम्ही जे खाता त्याच्या 25% तुम्ही जगता. अच्छा. आणि तुम्ही जे खाता त्याच्या 75% तुमचे डॉक्टर जगतात. बरं. म्हणजे तुम्ही खाता त्यामुळे तुम्ही बिमार होता आणि मग त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे जाता. आता संशोधन असं झालं की जे माईस म्हणतो आपण, जे छोटे पांढरे उंदीर असतात त्यांचं जर असं हे केलं, त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून असं संशोधन निघालं की त्यांचा जर डाएट आपण 30% कमी केला तर 30% त्यांचं आयुष्यमान वाढतं. हो. तर त्याच्यामुळे किती खायचं हे महत्त्वाचं आहे. मग किती वेळा खायचं तेही महत्त्वाचं आहे. तर काय होतं की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खात असतो. जेव्हा जेव्हा आपण पोटामध्ये अन्न टाकतो तेव्हा तेव्हा इन्सुलिन नावाचं हार्मोन हे रिलीज होतं. बरं. आणि इन्सुलिनचं काम असं आहे की ते फॅटनिंग हार्मोन आहे आणि डेंजरस हार्मोन आहे. ओके. आणि ते इन्सुलिन रिलीज झाल्यानंतर त्याचे जे इफेक्ट्स असतात ते जे आपण जे काही जेवण केलं त्याचं फॅट हे लिव्हरमध्ये जमा होतं. ग्लुकोज खाल्लं तर ते आपण जसं कार्बोहायड्रेट घेतले तर त्याचं जे ग्लायकोजेन स्टोरेज आहेत ते पूर्ण झाले की मग त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. बरं. तसंच प्रोटीन जास्त खाल्लं तर त्याचे सुद्धा चरबीमध्ये रूपांतर होतं. बरं. आणि हे सगळं इन्सुलिनमध्ये होतं, त्यामुळे इन्फ्लमेशन आपल्या शरीरातलं वाढतं. तर हे जे महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा खातो तेव्हा त्याच्यावरही सुद्धा एक्सपेरिमेंट झाले की टाईम रिस्ट्रिक्टेड इटिंग, म्हणजे आपण 8 तास खा आणि 16 तास तुम्ही उपवास करा, म्हणजे काहीच खाऊ नका. तर जे माईस असतात त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून असं लक्षात आलं की ज्यांना तेच जेवण तेवढ्याच कॅलरीज त्या आपण 8 तासामध्ये ज्या उंदरांना देतो आणि दुसऱ्या लोकांना 24 तास तेच खात असतात तेवढंच जेवण, तर जे 24 तास खातात त्यामध्ये ओबेसिटी, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हायपरटेन्शन म्हणजे याचं प्रमाण वाढलं. मग त्यांना आपण परत 8 तासावर जर टाकलं तर त्यांचे हे सगळे जे रोग आहेत हे नाहीसे झाले. म्हणजे आपल्या शरीराकरता कंटिन्युअस खाणं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हे चांगलं नाही. त्यामुळे तुम्ही एक साधारण 8-9 तासाचा विंडो आपण ठरवून घ्यावा की तेवढ्या वेळात खायचं. 2 वेळा खा, 3 वेळा खा. म्हणजे पोट आणि मेंदू. प्रेक्षक आपण बघितलं की पोट आणि मेंदू हा एक नवीन संबंध डॉक्टर मेश्राम सरांनी आपल्याला सांगितला. आपण ही चर्चा सुरू ठेवू. सध्या इथे घेऊ एक विश्रांतीनंतर पुन्हा आपण बघूया आरोग्य संपदा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमात. मेंदूचे आरोग्य या विषयावर डॉक्टर मेश्राम सर आपल्याला माहिती देतात आहे.
आणि आत्ता आपण त्यांच्याशी चर्चा करतोय पोट आणि मेंदूचा संबंध, म्हणजे मुख्य आहार कसा असायला पाहिजे. तर सर, आपण आहार या विषयावर आता माहिती देत होते, तर त्याला थोडंसं अजून एक तर त्यामुळे काय खावं आणि काय खाऊ नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हां, तर आपले जे साखर आहे, ज्याची सगळ्यात जास्त डेंजरस म्हणजे ते जे 5 पदार्थ म्हणतात पांढरे पांढरे 5 पदार्थ, त्याच्यात सगळ्यात साखर डेंजरस आहे. अच्छा. तर एक अमेरिकेतले एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत रॉबर्ट लस्टिक म्हणून, ते म्हणतात की त्या साखरेच्या पॅकेटवर लिहायला पाहिजे की शुगर इज इंज्युरियस टू युअर हेल्थ, असं लिहायला पाहिजे. असं लिहायला पाहिजे. तसं सिगरेटच्या पाकिटावर लिहायला असतं तसं. तर साखरेचं प्रमाण आपलं कमी झालं पाहिजे. ट्रान्स फॅट्स आहेत, मग किंवा जे पॅकेज फूड आहेत, पास्ता आहे, पिझ्झा आहे, मग केक्स आहेत, कुकीज आहे, बर्गर आहे, हे फास्ट फूड आहे ना, हे अवॉइड करायला पाहिजे. होम फूड घरी झालं जेवण. मग साधारण आपल्याला 50% जे आहे आपल्या जेवणामधलं हे आणि पालेभाज्या, भाज्याचं महत्त्व जास्त आहे. तर आपल्यामध्ये 50% जे आपल्या प्लेटमध्ये आहे ते भाज्यांनी करायला पाहिजे. आणि ऑइल जे आहे ते जे ट्रान्स फॅट्स आहेत ते अवॉइड करायला पाहिजे. वनस्पती घी अवॉइड करायला पाहिजे. आणि खोबऱ्याचं तेल कुकिंग करता चांगलं आहे, किंवा कोल्ड प्रेस ऑइल चांगलं आहे, किंवा शुद्ध देशी घी हे चांगलं आहे. तर या संबंधी लक्ष देणं फार आवश्यक आहे. मीठ आहे, मैदा आहे, ते अवॉइड करायला पाहिजे. अवॉइड करायला पाहिजे. एक याच्यामध्ये म्हणजे आपण शारीरिक आणि बौद्धिक याच्याविषयी बोलतोच आहे, पण सोशल कनेक्टिव्हिटी आणि किंवा नंतर स्ट्रेस मॅनेजमेंट, तर हे कसं आपण त्याला, हे सुद्धा मेंदूचे अतिशय महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. बरं. तर आपल्याला जर सोशल कनेक्टिव्हिटी असली तर आपली बुद्धिमत्ता वाढते, आपल्या मेंदूला चालना मिळते, आपलं जे डिप्रेशन आहे, अँझायटी आहे ते कमी होते, आपल्याला चांगले मित्र, कालच फ्रेंडशिप डे झाला, काल फ्रेंडशिप डे झाला, आणि त्यामध्ये आपले चांगले मित्र, आपले चांगले सोशल कनेक्टिव्हिटी वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी आपण कनेक्टेड राहायला पाहिजे. मग आपला क्लब असो, लाफ्टर क्लब असो, रीडिंग क्लब असो, किंवा जो काही तुमचा जो क्लब असेल, सामाजिक कार्यक्रम असो, किंवा सकाळी फिरायला जाणं असो, तर हे जे लोक सामाजिक कनेक्टेड असतात समाजाशी, किंवा मित्रांशी, किंवा फॅमिलीच्या लोकांशी, त्यामध्ये मेंदूचे आजार आणि मेंदूची एकंदर रचना, जळणघळण कार्यक्षमता वाढते दिसून आलं. आणि या सोशल कनेक्टिव्हिटीचा स्ट्रेस कमी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. तर स्ट्रेस हा, काही प्रमाणात स्ट्रेस हा आपल्या जीवनात आवश्यकच आहे, परंतु एक्सेसिव्ह जर स्ट्रेस घेतला तर मेंदूची जी कार्यक्षमता आहे, मेंदूची जी कॅपॅसिटी आहे, किंवा ती कमी होते, आणि आपलं जे कार्य आहे, आपण जे काही करतो त्यावर त्याचा परिणाम पडतो. आणि एक्सेसिव्ह स्ट्रेस घेतल्यामुळे आपल्याला नर्वसनेस किंवा डिप्रेशन अशा प्रकारचे लक्षणं दिसून येतात. त्यामुळे मुलांनी आणि समाजातल्या लोकांनी आपला स्ट्रेस कसा कमी करता येईल, आणि त्याकरता आपण योगा, मेडिटेशन सारखे जे काही उपाय आहेत ते करू शकतो का, किंवा मग आपला जो वेळ आहे तो आपल्या ज्या गोष्टी आवडतात हॉबीजमध्ये आपण स्पेंड करू शकतो. म्हणजे नुसतं मेकॅनिकल लाईफ न जगता, म्हणजे जसं आता डॉक्टर मेश्राम सरांनी आपल्या सर्वांना माहीत असेल, पण एक मागच्या 4-5 वर्षापासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू केलेला आहे. तर या सगळ्या याचं की ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट चित्रपट, म्हणजे एक मेंदूरोग तज्ज्ञ या अशा प्रकारचा चित्रपट महोत्सव सुरू करतो. तर याचं एक महत्त्वाचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की मेंदूच्या आरोग्यासाठी किती गोष्टी आवश्यक आहे. आणि जर आपण वेगळा छंद जोपासला आपल्या व्यवसायाशी संबंधित, जसं सरांनी सांगितलं मित्र आणि हे ते, तर आज आपल्या स्टुडिओत डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर आले आणि त्यांनी अत्यंत उद्बोधक माहिती, अनेक नवीन माहिती आपल्याला त्यांच्या या संवादातून मिळालेली आहे. आणि त्याबद्दल मी नागपूर दूरदर्शनतर्फे डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर यांचं अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद मला स्टुडिओमध्ये बोलावल्याबद्दल.